नमस्ते बंधू आणि भगिनींनो, मी सौ चित्रांगना गुरुप्रसाद रांगणेकर, विश्व प्रशिक्षक, विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट या संस्थेतर्फे नुकतेच ऑगस्ट महिन्यामध्ये अग्निहोत्र आणि पंचसाधन मार्ग या विषयीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि आम्हाला मूलभूत अशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याचं आम्हाला प्रशस्तीपत्रकही देण्यात आलं आहे. अक्कलकोटचे गजानन महाराज, परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांनी आणि त्यांच्या नातवांनी मिळून यांच्या आशीर्वादाने डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज राजीमवाले यांनी हे प्रशिक्षण आम्हास कोणतीही फी न घेता 2 दिवस राहण्याचं प्रशिक्षण राहून करायचं प्रशिक्षण होतं ते मोफत उपलब्ध केलं आणि दर महिन्याला त्याच्या प्रशिक्षण वर्गाच्या नवीन बॅचेस सुरू आहेत. आम्ही भाग्यवान पहिल्या बॅचमध्येच प्रशिक्षण आमचं कालच पूर्ण झालं आणि आम्हाला एक छोटासा व्हिडिओ करून तो प्रात्यक्षिक म्हणून सादरीकरण करण्यात आला आहे, सांगण्यात आला आहे. तर आज मी तुमच्यासमोर एक खूप छान स्वामींचा प्रस्ताव मांडत आहे. श्री स्वामी समर्थांचे एका भक्ताला आश्वासन होते बरं का. कार्तिके कृत्तिका योगे योग कुर्यात स्वामी दर्शनम सप्तजन्म भवेद दीपो धनाढ्यो वेद पारगः. कार्तिक मासातील कृत्तिका योगावर जो भाग्यवान श्री स्वामी समर्थांचे पावनकारी दर्शन घेईल तो निसंशय 7 जन्मापर्यंत वैभव संपन्न व वेद पारंगत होईल, असे स्वामींचे वचन. श्रीकांतजी महाराज, गजानन महाराज यांचे सुपुत्र, जे नेहमी सत्यच बोलत असत, त्यांनी त्यांच्या पुस्तकामधून स्वामींची काही महत्त्वाची वाक्य लिहिली आहेत. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा आणखी एक श्लोक आहे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापते भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी हा श्लोक नेहमी म्हणत असत आणि निर्वाणाच्या वेळेस स्वामींनी भगवद्गीतेमधील श्लोक म्हटला होता. ओम अनन्यास चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहम्यहम. आणि एका भक्तास श्री स्वामी म्हणतात निष्काम कर्म करावे म्हणजे परमात्मा प्राप्ती होईल. तर आम्हाला हा जो कोर्स दिला आहे हा निष्काम कर्माचा आहे. यात आम्ही कुठलीही फी आकारली आमच्याकडून कोणतीही फी आकारली जात नाही. ज्यांना ज्यांना अग्निहोत्राविषयी माहिती घ्यायची असेल, अग्निहोत्र पंचसाधन मार्ग काय आहे हे जाणून घ्यायचं असेल, ते सगळेजण यात सहभागी होऊ शकतात. अगदी जगभरातील कुठलेही भेद न मानता वेद हे सर्वांसाठी आहेत हे निक्षून महाराजांनी सांगितलं आहे. तसं अग्निहोत्र ही वेदांची मूळ उपासना आहे. इथे आपण पात्र ठेवलं आहे अर्ध पिरामिड आकाराचं, ते तांब्याचं किंवा मातीचं असतं. त्यात अशा गोवंशाच्या गोवऱ्या रचून अख्खे निवडलेले तांदूळ जे गाईच्या तुपामध्ये माखायचे असतात त्याचे 2 भाग करायचे असतात आणि ठीक सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला आपण जिथे राहतो तिथे आपल्याला 5 मिनिटं आधी गाईच्या तुपाने पात्र प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये 2 आहुत्या द्यायच्या आहेत. सूर्योदयाला म्हणायचं आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदं मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं मम. आहुती झाल्यानंतर प्रज्वलित ज्योतीकडे पाहायचे आहे. पापण्या सैल करायच्या आहेत. 5 ते 10 मिनिटं आपल्याला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ ध्यान करायचे आहे त्या ज्योतीचे. आणि तो अनुभव जो आहे, आत्मिक अनुभव आहे, आनंद आहे, तिमिरातून तेजाकडे, तेजस्वी जीवनाकडे तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि ह्या धर्मपीठावरून संपूर्ण जगाला सांगितलेली ही जागतिक उपासना आहे. अतिशय सोपी आहे, पण सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ कटाक्षाने पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं सूर्योदयाला सूर्याच्या आहुती आहेत, तशा सूर्यास्ताच्या वेळेला अग्नये स्वाहा अग्नये इदं मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं मम. अग्नीला देतो हे माझं नाही, प्रजेची उत्पत्ती कर्त्याला देतो हे माझं नाही. सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला देतो हे माझं नाही, प्रजेची उत्पत्ती कर्त्याला देतो हे माझं नाही. असा साधा सरळ सोपा सुटसुटीत यज्ञ आहे.
ज्याला वेळ आणि खर्च दोन्ही खूप कमी असतं, पण आपलं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन उजळून टाकणारा, आपलं अख्खं घर ह्या दिव्य प्रकाशाने उजळून टाकणारा हा यज्ञ आहे, जो आपण आपल्या घरी करायचा असतो. जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा तेव्हा करायचा. मी हा यज्ञ 1997 सालापासून आमच्या घरी करत आहे आणि मला मानसिक आरोग्याचा खूप चांगला बेनिफिट मिळाला आहे. कारण ह्या यज्ञामध्ये आपली इच्छा असो वा नसो, इडा, पिंगला, सुषुम्ना तीनही नाड्या एकाच वेळेस ॲक्टिवेट झालेल्या असतात आणि ही एक खूप मोठी योगावस्था असते, जी आपल्याला सहज शक्य असते आणि प्राप्त होते. त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची असते. आपल्याला मन लावून कॉन्सन्ट्रेशननी ध्यान करायचं असतं. ह्याचा बेनिफिट आपल्या संपूर्ण शरीराला नखशिखांत होतो. अगदी डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराला, सगळ्या मज्जातंतूंना याचा खूप मोठा लाभ होतो आणि मला झालेला आहे. याच्याने आत्मशक्ती वाढते, आपलं बळ वाढतं, आपण निर्भय बनतो. त्याबरोबरच आरोग्य, सौमनस्यता, मानसिक शांती, इतर सगळ्या गोष्टींचा अनुभव, आरोग्य हे सगळं आपल्या घरातल्या लोकांना मिळतं. याचा आपल्याला खूप आनंद होतो. घरातल्या एका कोणीही यज्ञ केला तर सगळेजण म्हणून सहभागी होऊ शकतात. असं सूर्योदय सूर्यास्ताला गेली अनेक वर्ष आमच्याकडे यज्ञ होत आहे. त्या भस्माचे अनेक उपयुक्त उपयोग आम्ही करत आहोत. हे सगळं आपल्याला सांगण्यासाठी आणि यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय हा पंचसाधन मार्ग अतिशय सोपा करून वेदांचं सार सर्वांच्या हातात दिल्याबद्दल आम्ही परम सद्गुरू श्री गजानन